बाळा, हा संदेश ऐकण्याआधी थोडं थांब, कारण जो इथून पुढे ऐकशील तो प्रत्येकासाठी नसतो. हा फक्त त्याच्यासाठी आहे जे आतून पूर्णपणे थकले. कधी असं झालंय का बाळा, सगळं करत असूनही आयुष्य काही पुढे सरकतच नाही असं वाटलेलं? लोक म्हणतात धीर ठेव, सगळं ठीक होईल, पण तुला माहित असतं हे फक्त शब्द आहेत. रात्री झोप येत नाही, डोळे मिटले की मनात एकच प्रश्न, माझं काय चुकतंय? बाळा, तू एक गोष्ट लक्षात घेतली आहेस का? तू देवाकडे कधी मोठं काही मागितलंच नाहीस. तू फक्त एवढंच म्हणालास, स्वामी, माझ्या आईवडिलांना त्रास नको, माझ्या माणसांना सुख मिळो, मला थोडं बळ दे. आणि तरीही तुलाच जास्त सहन करावं लागलं. तेव्हा मनात संशय आला ना, स्वामी मला पाहतायत का? बाळा, इथेच सत्य दडलंय. श्री स्वामी समर्थ. ज्यांना दुर्लक्ष करतात त्यांना नाही त्रास देत, ते त्रास देतात त्यांना ज्यांच्याकडून पुढे मोठं काम घडवायचं असतं. तुला आठवतंय का, एक वेळ अशी आली होती जेव्हा तू पूर्णपणे मोडलास, कोणालाच सांगितलं नाहीस, फक्त मनात म्हणालास, आता बस, आता नाही होत. आणि त्याच काळात तुझ्या आयुष्यात सगळं उलटायला लागलं. लोक बदलले, नाती बदलली, तुझं स्वतःवरचं मत बदललं. बाळा, तो तुटण्याचा क्षण तुझा शेवट नव्हता, तो स्वामींचा हस्तक्षेप होता. कारण जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही तेव्हाच देव त्याला स्वतःच्या हाती घेतो. आता लक्ष दे, हा भाग खूप महत्वाचा आहे. जर तू हा व्हिडिओ किंवा संदेश इथपर्यंत पाहत असशील तर स्वामींचा एक स्पष्ट संदेश आहे. हा संदेश आज 10 लोकांपर्यंत श्री स्वामी समर्थ या नावाने शेअर कर. कारण ज्यावेळी तू इतरांसाठी प्रकाश बनतोस तेव्हाच स्वामी तुझ्यासाठी दारं उघडतात. बाळा, तुला जे थांबवलं गेलं ते शिक्षा नव्हती, ते संरक्षण होतं. तू ज्या गोष्टी गमावल्या त्या तुला तुझ्या भविष्यापासून दूर नेत होत्या. स्वामींनी आज तुझं रडणं पाहिलं आहे, पण उद्याचा तुझा हसरा चेहरा ते आधीच पाहतायत. आता पुढचा काळ तुझ्या संयमाची परीक्षा घेणार नाही, तो त्याचं फळ देणार आहे. हळूहळू योग येतील, माणसं भेटतील, संधी उघडतील, आणि एक दिवस तू स्वतःलाच म्हणशील, स्वामी, तुम्ही मला वाचवलंत. बाळा, थोडा अजून विश्वास ठेव, थोडा अजून शांत राहा. कारण श्री स्वामी समर्थ जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात उभे राहतात तेव्हा त्याला कोणीही खाली पाडू शकत नाही. जय जय श्री स्वामी समर्थ.